नमस्कार मित्रांनो, आज आपण अधिवेशनाचे विशेष महत्त्व पाहणार आहोत। सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ही माहिती आहे। आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघा। चला आपण जास्त वेळ न लावता लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, अधिवेशनांचे विशेष महत्त्व खालीलप्रमाणे पाहू आपण आता। बघा, आता पहिले अधिवेशन 1885 अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते आणि त्याचे महत्त्व होते की 72 प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनामध्ये सहभागी होते, हे लक्षात ठेवा। खालील पहा, दुसरे अधिवेशन 1886 अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि हे पहिले पारशी अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा असू द्या। खालील माहिती, तिसरे अधिवेशन 1887 अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी आणि प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते। खालील चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद अध्यक्ष होते जॉर्ज यूल आणि पहिले इंग्रज अध्यक्ष होते, हेही लक्षात असू द्या। त्यानंतर खालील 12वे अधिवेशन 1896 कोलकाता अध्यक्ष होते रहीमतुल्ला सयानी आणि महत्त्व होते पहिल्याच वेळेस वंदे मातरम या अधिवेशनात गायले गेले होते, हे लक्षात असू द्या। चला खालील माहिती पाहू आपण आता। 22वे अधिवेशन 1906 कोलकाता येथे भरले होते। अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि त्याचे महत्त्व आहे पहिल्याच वेळेस स्वराज्य शब्दाचा वापर केला गेला होता ह्या अधिवेशनामध्ये, लक्षात असू द्या। पुढील माहिती पहा आता। 23वे अधिवेशन 1907 मध्ये झाले होते सुरत येथे। अध्यक्ष होते रासबिहारी घोष आणि प्रथमच येथे काँग्रेसचे विभाजन झाले होते, हे लक्षात असू द्या 1907 मध्ये। 24वे अधिवेशन 1908 मध्ये मद्रास येथे झाले। अध्यक्ष होते रासबिहारी घोष आणि यामध्ये काँग्रेस संविधानांची निर्मिती झाली होती, हे लक्षात असू द्या। पुढील माहिती पहा आता। 27वे अधिवेशन 1911 मध्ये झाले होते। अध्यक्ष होते विशन नारायण दार आणि महत्त्व होते पहिल्यांदाच ह्या अधिवेशनामध्ये जनगण मन गायले होते, हे लक्षात ठेवा। खूप महत्त्वाची माहिती आहे सर्व पेपरांसाठी। पुढील माहिती बघा आता। 31वे अधिवेशन 1915 मुंबई येथे भरले होते। अध्यक्ष होते सत्येंद्र प्रसन्न सिन्हा आणि ह्या अधिवेशनामध्ये लॉर्ड वेलिंग्टन सहभागी झाले होते। पुढील माहिती पहा। 32वे अधिवेशन 1916 लखनौ येथे भरले होते। अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार आणि मुस्लिम लीग सोबत इथे करार झाला होता ह्या अधिवेशनामध्ये, हे लक्षात असू द्या। खालील माहिती बघा। 33वे अधिवेशन 1917 कलकत्ता येथे भरले होते। अध्यक्ष होते एनी बेझंट आणि या अधिवेशनाच्या प्रथम महिला अध्यक्ष झाल्या होत्या एनी बेझंट। त्यानंतर खालील माहिती 1918 मुंबईमध्ये भरले होते। अध्यक्ष होते हसन इमाम। विशेष अधिवेशन होते पहिले आणि काँग्रेसचे दुसरे विभाजन ह्या अधिवेशनामध्ये झाले होते, हे लक्षात ठेवा। खाली दिल्ली येथे भरले होते। अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद आणि हे विशेष अधिवेशन होतं आणि याच्यात हे सर्वात तरुण अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद, हे लक्षात ठेवा, सर्वात तरुण अध्यक्ष होते। पुढील 41वे अधिवेशन 1925 कानपूर येथे भरले होते। अध्यक्ष होते सरोजिनी नायडू आणि प्रथम भारतीय महिला अध्यक्ष झाल्या होत्या, हे लक्षात असू द्या। खूप महत्त्वाची माहिती आहे पेपरच्या दृष्टिकोनातून। खालील 42वे अधिवेशन 1926 गुवाहाटी येथे भरले होते। अध्यक्ष एस श्रीनिवास अय्यंगार। महत्त्व, सदस्यांना खादी कपडे अनिवार्य केले होते। पुढील 43वे अधिवेशन 1927 मद्रास। अध्यक्ष एस एन अन्सारी आणि ह्या याच्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली गेली होती, हे लक्षात असू द्या। खालील 45वे अधिवेशन 1929 लाहोर। अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू। या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली होती। खालील माहिती 46वे अधिवेशन 1931 कराची भरले होते। अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलिक अधिकाराची मागणी ह्या अधिवेशनात केली गेली होती। खालील माहिती बघा। 51वे अधिवेशन 1937 फैजपूर येथे भरले होते। पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते आणि महत्त्व, प्रथम ग्रामीण अधिवेशनाचे आयोजन हे फैजपूर येथे केले गेले होते। त्यानंतर 55वे अधिवेशन 1946 मेरठ येथे भरले होते। अध्यक्ष होते जे पी कृपलानी आणि याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या वेळेचे हे अध्यक्ष होते, लक्षात असू द्या। 1947
दिल्ली येथे भरले होते. अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. तर अशा प्रकारे आपण काही अधिवेशनांची महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. बघा आता आपण पाहणार आहोत राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन. तर चला खालील माहिती पाहू आपण आता. कोलकाता येथे झालेले अधिवेशन पाहणार आहोत सगळं आपण. कोलकाता येथे झालेले अधिवेशन, वर्ष आणि अधिवेशनाचे अध्यक्ष. चला खालीलप्रमाणे आपण पाहूया आता. बघा 1886 दादाभाई नौरोजी, 1890 फिरोजशाह मेहता, 1896 रहीमतुल्ला सयानी, 1901 दिनेश शाह वाच्छा, 1906 दादाभाई नौरोजी, 1911 बिशन नारायण दार खालील, 1917 श्रीमती एनी बेझंट, 1920 सी.व्ही. राघवाचार्य, 1928 पंडित जवाहरलाल नेहरू, 1933 श्रीमती नेली सेनगुप्ता, 1983 राजीव गांधी आणि 1997 सीताराम केसरी. अशा प्रकारे आपण कोलकाता येथील अधिवेशने पाहिले आहेत. आता आपण पाहणार आहोत मद्रास येथील अधिवेशन. बघा 1887 बद्रुद्दीन तय्यबजी, 1894 अल्फ्रेड वेब, 1898 आनंद मोहन दास, 1903 लालमोहन घोष खालील, 1908 रासबिहारी घोष, 1914 भूपेंद्रनाथ बसू, 1927 A.M. अन्सारी. अशा प्रकारे मद्रासमधील अधिवेशन पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत मुंबईमधील अधिवेशन आहे. 1885 योमेचंद्र बॅनर्जी, 1889 सर विल्यम एडरबर्न, 1904 सर हेनरी कॉटन, 1915 सर सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. त्यानंतर 1918 हसन इमाम, 1934 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 1942 मौलाना अबुल कलाम आझाद आणि 1985 राजीव गांधी. अशा प्रकारे मुंबईमध्ये अधिवेशन आपण वरीलप्रमाणे पाहिलेले आहेत. आता पाहणार दिल्ली येथील अधिवेशन. 1918 मदन मोहन मालवीय, 1923 मौलाना कलाम आझाद, 1951 पंडित जवाहरलाल नेहरू, 1976 D.K. बरुआ आणि 1978 इंदिरा गांधी. त्यानंतर लाहोर येथील अधिवेशन बघा. 1893 दादाभाई नौरोजी, 1900 N.G. चंदावरकर, 1909 पंडित मदन मोहन मालवीय, 1929 पंडित जवाहरलाल नेहरू. असे लाहोरमधील अधिवेशन पाहिलेले. आता पाहू आपण लखनौमधील अधिवेशन. 1899 रमेशचंद्र दत्त, 1916 अंबिकाचरण मुजुमदार, 1936 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील अधिवेशन अलाहाबाद अधिवेशन. 1888 जॉर्ज ह्यूल, 1892 योमेचंद्र बॅनर्जी, 1910 विल्यम वेडरबर्ग. त्यानंतर अहमदाबाद येथील अधिवेशन. 1902 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 1921 हकीम अजमल खान. त्यानंतर कराची येथील अधिवेशन. 1913 नवाब सय्यद मोहम्मद बहादूर, 1931 सरदार वल्लभभाई पटेल. कराचीनंतर आपण नागपूरमधील अधिवेशन बघूया. 1991 पी आनंद चारुलू, 1920 लाला लजपत राय. त्यानंतर पुण्यातील अधिवेशन खालीलप्रमाणे. 1895 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 1920 च.व्ही. राघवाचार्य, 1959 इंदिरा गांधी. त्यानंतर अमरावती येथील अधिवेशन. 1897 शंकरन नारायण. अशा प्रकारे आपण अधिवेशनाच्या ठिकाणाची माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.